अथ श्री साई सच्चरित अध्याय 52। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता करू सिंहावलोकन, तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन सारांश निवेदन ग्रंथाचा। देही असता निज भक्ताला वेळोवेळी जो अनुभव दिधला, त्याचा ग्रंथ ही साई लीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ। साई लीला परम पवित्र, त्यातील सच्चरित कथा सत्र। वाचा हे निजगुरु चरित्र, इह परत्र प्रबोधक। संग्रही जाते असंख्यात, परी व्युत्पत्ती विद्या रहित। करी धरूनी हेमाडपंत, हे निज सच्चरित लिहविले। काही आपण आपुली ख्याती, स्वमुखे शिष्या श्रवण करविती। तेही गेलिया निजधामा प्रती, या ग्रंथा स्फूर्ती तैपासून। परोपरीच्या वार्ता गहन, साई जेव्हा करीत कथन। श्रोते होत अत्यंत तल्लीन, भूक तहान विसरत। जिवही पाहिले साई स्वरूप, हरले तयांचे त्रिविध ताप। ऐसा ज्यांचा तेजः प्रताप, साध्यंत केवी वर्णावा। ऐसा साई उदार कीर्ती, जे जे लागले त्याच्या भक्ती। तयांच्या उद्धाराप्रती, ठेविली निज ख्याती लिहून। गोदावरीचे पवित्र स्नान, पुढे घेवोन या समाधी दर्शन। करावे हे सच्चरित श्रवण, त्रिताप शमन होतील। सहज बोलता जयाच्या गोष्टी, नकळत पडे परमार्थ मिठी। प्रेमे घाला या ग्रंथी तिठी, पापांच्या कोटी निरसतील। जन्म मरण यातायाती, चुकवाव्या जे मने इच्छिती। तिवही अखंड स्मरण भक्ती, गुरुपदासक्ती जोडावी। प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण, आत्मरूपी अनवधारण। जेथून उद्भवे जनन मरण, सर्वानर्थ निदान जे। मोह म्हणजे मिथ्या ज्ञान, अनात्मठायी आत्माभिमान। तोच मृत्यू विद्वज्जन, लक्षण करितात। साई कथा सागर मंथन, करिता साई कथा कथन। गोडी जिची नित्य नूतन, श्रोत्यांचे अधःपतन चुकेल। साईंचे गुणमय स्थाळ स्वरूप, त्याचे करिता ध्यान अमूप। प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप, होऊन लोप सगुणाचा। न होता सगुणरूपी प्रवेश, कळेना आत्मज्योतिष। परब्रह्म जे निर्विशेष, दुर्बोध निःशेष जाणावया। जेणे दावूनी आपुली पाऊले, प्रेमे निजभक्त भाविक बळे। देहीच असता विदेही केले, परमार्था लाविले अकळपणे। सागरासी देता आलिंगन, सरिता विसरते सरितापण। तैसा भक्त येता शरण, नुरविसी दुजेपण भक्ताचे। दोन्ही दीप एक होती, एकमेका आलिंगन देती। तात्काळ हारपे द्वैतस्थिती, एकची दीप्ती एकत्वे। कर्पूर सोडून त्याची द्रुती, सूर्या सोडून त्याची दीप्ती। कनका सोडून त्याची कांती, राहील का निश्चिती वेगळी। जैसी सागरी रिघे सरिता, सागरची होऊन ठाके तत्वता। अथवा लवण सागरी रिघता, सागरी समरसता तात्काळ। तेणे परी येता साईपदी शरण, भक्ता माझी नुरे दुजेपण। भक्त होती समसमान, त्यागून मी पण आपुले। जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती, तिही माझी लकवण्याही स्थिती। जाहलिया साईमय वृत्ती, संसार निवृत्ती काय दुजी। असो आता येऊन लोटांगणासी, हेची मागतो पायांपाशी। तुझ वीण अन्यत्र या वांछेसी, जाऊन देसी एकसरी। ब्रह्मादि स्तंभ पर्यंत, घटमठी सबाह्य आकाशवत। परिपूर्ण जो सर्व भूतांत, विषमता यत्किंचित जो नेणे। सकळ भक्त ज्या समसमान, जो नेणे माना अवमान
प्रिया प्रिय नेणे जयाचे मन, जयान विषमपण तिळभर. शरण रिघू त्या साई समर्था, जो निजस्मरणे दे सर्वार्था. त्याच्या चरणी अखंड माथा, ठेवून कृतार्था होऊ की. आता श्रोते सज्जन भक्त प्रवर, सर्वा माझा नमस्कार. तुम्ही थोर मित्राचार, विनवितो साचार ते परिसा. मासोमासी काढून अवसर, कथा परिसल्या ज्या हा काळवर. त्या जयाच्या तयाचा विसर, नेदा क्षणभर पडावया. आपण जो जो सप्रेम चित्ता, परिसता या साईच्या कथा. तो तो मी जो येथील वक्ता, तया उल्हासता दे साई. तैसे जै श्रोतेन दत्तावधान, वक्तान केव्हाही सुप्रसन्न. परस्परांच्या प्रसन्नते वीण, वाऊगा क्षीण श्रवणाचा. परम दुस्तर भवसागर, उसळती मोहाच्या लाटा अनिवार. आदळती अविचार तटावर, पाडिती तरुवर धैर्याचे. वाजतो अहंकाराचा वारा, तेणे हा डहुळे सागर सारा. क्रोध द्वेषादी महामगरा, मिळे जै थारा निर्भयपणे. मी माझे हा मगर, वासना विकल्प भवरे अपार. निंदा असूयादी जेथे तिरस्कार, असंख्य जलचर तळपती. ऐसा जरी हा सागर भयंकर, अगस्ती रूपे प्राशी गुरुवर. तयांचे जे चरण रजकिंकर, तयान लवमात्र भय त्यांचे. म्हणून साई समर्थ सद्गुरु, होऊन या भवाब्धीचे तारू. आम्ही जे केवळ कास धरू, त्या सर्वांस उतरू पैल पार. महादुस्तर हा भवार्णव, करा साई चरणांची नाव. दाविल निर्भय पैल ठाव, पहा नवलाव निष्ठेचा. पाळिता या ऐशा व्रता, भासेन संसार दुःख तीव्रता. लाभन अन्य येणे परता, सेव्य समर्थता ती हीच. साई चरणी अत्यंत भक्ती, नयनी कोंदो साई मूर्ती. साईच दिसो सर्वाभूती, ऐसी ही स्थिती भक्ता येवो. होऊन या स्वच्छंदवर्ती, पूर्वजन्मी पावलो च्युती. आता तरी लाभो सद्गती, संग निर्मुक्ती ये अर्थी. पाठीसी असता श्री समर्थ, कोणीही लावू न शके हात. ऐसिया निर्धारे जे निर्धास्त, धन्य ते भक्त साईंचे. असो आता येते मना, धरून या बाबांच्या चरण. करावी तयास एक प्रार्थना, सकल भक्तजना कारणे. की हा ग्रंथ सर्वा घरी, असावा नित्य पाठांतरी. नियमे प्रेमे पारायण करी, संकटे वारी तयांची. होवोन या शुचिर्भूत, प्रेम आणि श्रद्धायुक्त. वाचील जो हा 7 दिसांत, अनिष्टे शांत तयांची. तो हा अध्यात्म तंतूंनी विणिला, कृष्ण ब्रह्म कथाही भरला. ब्रह्मात्मैक्य रसी तरतरला, अपूर्व उथळला अद्वैती. या नाथ काव्य नंदनवनी, 32 खणांची या वृंदावनी. या गोड मनोहर सदुग्धानी, ज्ञानी अज्ञानी रमताती. करिता हे सच्चरित श्रवण, अथवा नेमे पारायण. करीतील साई समर्थ चरण, संकट निवारण अविलंबे. धनेच्छूसी लाभेल धन, शुद्ध व्यवहारी यशपूर्ण. फळ येईल निष्ठे समान, येईना भावावीण अनुभव. आदरे करिता ग्रंथ वाचन, साई समर्थ सुप्रसन्न. करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न, ज्ञान धन संपन्नता देई. ग्रंथरचनी साई संकेत, तैसेच तयाचे गुप्त मनोगत. होईल जो तच्चरणानुरक्त, धन्य त्या जीवित भक्ताचे. चित्त करून या सुसमाहित, नेमनिष्ठ हे सच्चरित. वाचावा एक तरी अध्यायनित, होईल अमित सुखदायी. जया मनी स्वहित विचार, तेणे हा ग्रंथ वाचावा साचार. जन्मोजन्मी साईंचे उपकार, आनंद निर्भर आठवील. गुरुपौर्णिमा गोकुळ अष्टमी, पुण्यतिथी रामनवमी.
या साईंच्या उत्सवी नियमी ग्रंथ निजधामी वाचावा. जैसा जैसा संग चित्ती तैसी तैसी जन्मप्राप्ती. अंते मती तैसी गती शास्त्र संमती या लागी. भक्तांचा आधार श्री साई त्यावीण विघ्ने न पडती ठाई. लेकुरा लागी कनवाळू माई येथ नवलाई कायती. काय वानू कथा या परती शब्दची जेथे पावती उपरती. वाटे रहावे मौन वृत्ती योग्य स्तुती ती हीच. तरी तीव्र मोक्षेच्छा मनी धरून शुभ कर्मेच नित्य करून. श्रवणादी नवविध भक्तीचे सेवन केलिया शुद्धांतःकरण होईल. हे न सद्गुरु प्रसादावीण तया वीणना परतत्व ज्ञान. ब्रह्मैवाहम नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रवणतो होय. संबंध जैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र. पिता करी इह सुखा पात्र गुरु इहा मूत्र सुखदाता. पिता अर्पील क्षणिक वित्त गुरु अर्पील क्षयातीत. अविनाश वस्तू करील प्रतीत अपरोक्ष हातात देईल. माता 9 मास पोटी धरी जन्म देता घाली बाहेरी. गुरु मातेची उलटी परी बाहेरील भीतरी घालील. अंती गुरु गुरु स्मरण करिता शिष्य निशंक लाधेल सायुज्यता. मग तो स्वयं गुरुने हाणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल. गुरु करीचा आघात करील जन्म मरण निःपात. गुरु करिता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत या परता. खड्ग तोमर फरश शूल इत्यादी हाती घ्यावे लागेल. आघात पडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरूची. कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन. मग तयाचे गुरुहस्ते हनन पुनर्जनन हारक. मारा मरे मरे तो मार छेदा माझा समूळ अहंकार. जेणेन पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार. जाळा माझे कर्मा कर्म निवारा माझे धर्माधर्म. जेणे मज होईल सुख परम ऐसा मोह भ्रम छेदावा. घालवा माझे संकल्प विकल्प करावे मज निर्विकल्प. पुण्यही नको नको मज पाप नको हा उपद्व्याप जन्माचा. जाता शरण रिघावयास तव तू उभा चौबाजूस. पूर्व पश्चिम अवघ्या दिशास अधोर्ध्व आकाश पाताळी. अवघ्या ठाई तुझा वास तरी मज माझीही तुझा वास. किंबहुना मी तू हा भेदाभास मानिता सायास मज वाटे. म्हणून हेमा केले हे निज चरित हेमाड निमित्त करूनिया. हे श्री साई समर्थ चरित व्हावे मज हाते हे अघटित. ना तो साई कृपे विरहित पामरा मज अघटित हे. नाही फारा दिसांचा सहवास नाही संत ओळखण्याचा अभ्यास. अंगीन शोधक दृष्टीचे साहस देखणे अविश्वास पूर्वक. कधी न केली अनन्य भावे उपासना कधी न क्षणभर बैसलो भजना. ऐसिया हस्ते चरित लेखना करवूनिया जना दावियले. साधावया निज वचनार्थ साईच आठवून देती हा ग्रंथ. पुरवून घेती हा निज कार्यार्थ हेमाड हा व्यर्थ नावाला. मशके काय उचलावा मेरू टिटवी जै उपसावा सागरू. परी पाठी असता सद्गुरु अद्भुत करणी घडवितो. असो आता श्रोतेजन करीतो तुम्हास अभिवंदन. जाहला हा ग्रंथ संपूर्ण साई समर्पण साईंचा. श्रोतृवृंदा सान थोरा माझे लोटांगण एकसरा. तुमचे निधर्मे या कथा सत्रा साई चरित्रा संपविले. मी कोण येथे संपविणार हा तरी व्यर्थ अहंकार. जेथे साई सूत्रधार
तेथे हे म्हणणार मी कोण. तरी त्यागून अभिमान मूल ब्याद, गावे निजगुरु गुणानुवाद. मनोज्ञा त्याया बोधप्रद, ऐसिया वाग्यज्ञा संपवितो. येथे पूर्ण झाला हा ग्रंथ, पूर्ण झाला माझा मनोरथ. पूर्ण झाला साई कार्यार्थ, मीही कृतार्थ जाहलो. ऐसा ग्रंथ अध्ययिता संपूर्ण, मनःकामना होतील पूर्ण. हृदये धरिल्या सद्गुरु चरण, होईल उत्तीर्ण भवसागर. रोगिया होय आरोग्य, दरिद्री होय धनाढ्य. संकल्प विकल्पा येई स्थैर्य, दीना औदार्य लाभेल. पिशाच बाधा अपस्मार, ग्रंथावर्तने होतील दूर. मूक अपंग पंगू बधिर, तयाही सुखकर हे श्रवण. जो शक्तिमान परमेश्वर, तयाचा जयासी पडला विसर. ऐसे जे अविद्या मोहित नर, होईल उद्धार तयांचा. नर असूनी असुराचार, करून मिथ्या दवडिती शरीर. संसार मानिती सुखाचे आगर, होईल उद्धार तयांचा. अगाध साईनाथांची करणी, हेमाड नितांत स्थापिला चरणी. तयाला निजसेवेसी लावुनी, सेवाही करवुनी घेतली. शेवटी जो जगच्चालक, सद्गुरु प्रबुद्धी प्रेरक. तयाच्या चरणी अमितपूर्वक, लेखणी मस्तक अर्पितो. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.